आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय। बीड अपहरण आणि हत्येप्रकरणी बजरंग सोनावणेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। सरपंच अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। बीडमध्ये पोलीस निष्पक्षपाती कारवाई टाळत असल्याचा त्यांचा आरोप आहे। अमित शहा यांच्याकडून ठोस कारवाईचं आश्वासन बजरंग सोनावणेंना मिळालेलं आहे। मस्साजोग इथले सरपंच देशमुख हत्ये प्रकरणी ही भेट झाल्याची माहिती आहे। देशमुखांच्या अपहरणानंतर पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर संशय आहे असं सोनावणे म्हणाले। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, बजरंग सोनावणे आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय मागण्या आहेत बजरंग सोनावणेंच्या? बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मागणी केली होती आणि ती केवळ मागणी राज्य सरकारकडे नाही तर सध्या आपल्याला माहिती आहे की अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे बजरंग सोनवणे हे दिल्लीमध्येच आहेत। त्यांनी या संदर्भामध्ये काल अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांची भेट घेतली आणि सीबीआय चौकशी झाली पाहिजे हे सांगत असताना बीडचे पोलीस हे निष्पक्ष काम करत नाहीत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। एकूणच बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। त्या संदर्भात अनेक आरोप होत आहेत आणि त्याच संदर्भामध्ये आता सीबीआय चौकशी करा, आमचा या पोलिसांवर विश्वास नाही असं मत स्वतः बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे स्वाभाविक आहे की पुढील काळात बघावं लागेल की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमक्या काय घडामोडी होतात। ठीक आहे गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।